लक्षात जे काही ठेकेदार आहे ते निकृष्ट दर्जाचं काम करताय साहेब आणि कुठल्याही पद्धतीचं नियोजन नाही. बाबतीमध्ये आपण कुठे तडजोड करत नाही. मी त्या दिवशी उद्घाटन करून गेलो, मॅडमला सगळे दिसायला तडे गेले, मॅडमने स्वतः जेसीबी पोकळून फोडून टाकले. उलट मी म्हटलं असं कसं तुम्ही फोडून टाकलं, पण साहेब तो जर तडे गेलेले होते फोडून टाकले. तुम्ही अजून सांगा की हा रस्ता निकृष्ट दर्जाचा आहे, आपण ते तोडून टाकू, आपण कारवाई करू ठेकेदारावर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट साहेब किंवा कोणत्या संस्थेला आपण विश्वासात घेतलं की संपूर्ण रस्ते आपण पूर्णपणे कोणत्याही कोपऱ्यामध्ये गेलं तर रस्ता खोदलेला आहे. महापौर मॅडम फिरताय सगळीकडे, लोक त्यांना काय सांगताय, मॅडम सगळं नाशिकच बकाल झालेले, संपूर्ण म्हणता येणार नाही. अनेक कामं झालेले आहेत, कामं सध्या सुरू आहेत. 5 लोक गेले ना साहेब, 4-5 महिन्यामध्ये सगळे रस्ते पूर्ण होतील. तुम्हीच म्हणाल की नाशिक आपलं किती सुंदर. सुंदर साहेब नाशिक. एक विनंती आहे तुम्हाला साहेब, आमची महाराष्ट्र आपल्याला फक्त आता 5 लोक मृत्युमुखी पडले एवढं दिसतंय, परंतु आज जर आपण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये गेलो तर कित्येक लोक आज या खड्ड्यांमुळे ऍक्सिडेंट होऊन आजही हॉस्पिटलमध्ये लोकांचे आहे. मी तुम्हाला देतो साहेब, सगळे ते गेले ते खरं दुर्दैवी आहे. शासनाकडनं यांना आपण मदत जाहीर करावी साहेब. शासनाकडून त्यांना मदत दिलेली आहे. महापालिकेकडून मी आज गेलो होतो, त्यांना सुद्धा आपण नोकरीचा सार्वजनिक बांधकाम एकही स्थानिक माणसाला आपल्या काम नाही दिलेलं, एकही स्थानिक माणसाला काम नाही साहेब. या मार्केट पडून नाही असं कसं काय, आमच्या शहराचा प्रश्न आहे ना साहेब, आमच्या शहरावर नाही का लोकांनी 30% बिलोनी, आता मी काल रस्त्यात दुरुस्ती 35% बिलोनी काम घेतलं. कॉम्पिटिशन आता अग्रवाल साहेब आज इतकी परिस्थिती भयंकर असताना अग्रवाल साहेब सत्तेच्या रजेवर आहे, त्यांना आपण 100% सांगितलं की त्यांना मला स्वतः भेटायचं, उद्या का आले मला सांगा म्हणून देतात. अधिकारी कुत्राई करतील त्यांच्यावर कारवाई करू. यांची तुम्ही बदली केली पाहिजे ना साहेब, यांची बदली केली पाहिजे साहेब. 5 वाजता पावसाचा अलर्ट आहे, 500 मिलीमीटर पाऊस पडायला काळजी घ्या.